माझं नाव सावित्रीबाई. एका छोट्याशा गावात जन्मलेली साधी मुलगी. पण माझ्या मनात एक मोठं स्वप्न होतं. मुलींनी शिकावं, पुढे जावं. पण त्या काळात मुलींना शाळेत जाण्याची परवानगी नव्हती. लोक म्हणायचे स्त्रीचं काम फक्त घर सांभाळणं. पण ते मला मान्य नव्हतं. जेव्हा मी पहिल्यांदा शाळेत शिकवायला गेले तेव्हा लोकांनी माझ्या अंगावर चिखल फेकला, मला दगड मारले, माझा अपमान केला. पण मी घाबरले नाही. कारण मला माहीत होतं, शिक्षण म्हणजे स्वातंत्र्य, ज्ञान म्हणजे ताकद. मी प्रत्येक मुलीच्या डोळ्यात स्वप्न पाहिलं होतं. ती डॉक्टर व्हावी, ती शिक्षिका व्हावी, स्वतःच्या पायावर उभी राहावी. जर आई शिकली तर पूर्ण घर शिकतं, जर मुलगी शिकली तर पूर्ण समाज बदलतो. म्हणून मी ठरवलंय, कितीही अडचणी आल्या तरी शिक्षणाची ज्योत कधी विझू देणार नाही. आज जर मुली शिकत असतील, मोठी स्वप्न पाहत असतील, तर त्यामागे अनेक संघर्ष आहेत आणि त्या संघर्षात माझं छोटंसं योगदान आहे. कारण शिक्षण हाच खरा प्रकाश आहे. धन्यवाद.